नमस्कार. सैनिक समाज पार्टीचं राजकारण तसं देश पातळीचं आहे. परंतु महाराष्ट्राकरता जे सैनिक समाज पार्टीचं राजकारण आहे, त्याची घोषणा आणि देश पातळीवरची घोषणा आहे, की भाजप हटाओ, देश बचाओ. आणि महाराष्ट्रापुरती घोषणा आहे, की देवेंद्र फडणवीस सरकार हटाओ आणि महाराष्ट्र बचाओ. आता हे जे राजकारण आहे, हे लॉफुल असेंब्लीचं आहे, कायदे तज्ज्ञाचं आहे आणि सज्जन लोकांचं आहे, सुशिक्षित लोकांचं आहे, क्वालिफाईड लोकांचं आहे आणि विशेष करून इमानदार लोकांचं आणि देशभक्तांचं आहे. देशभक्तांचं राजकारण असल्या कारणाने या सैनिक समाज पार्टीच्या राजकारणाचा पाया भक्कम झालेला आहे. बेस कंप्लीट आहे, बेस तयार झालेला आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या राजकारणाला कोणाचीही दृष्ट पण लागणार नाही. नजर सोडा, कारण सैनिक समाज पार्टीचं राजकारण हे कायद्याने चालणार आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि कायद्याने चालणार राजकारण आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आव्हान केलं आहे, की प्रशासनातील आणि पोलीस अधिकाऱ्यांना आव्हान केलं आहे, की तुम्ही पब्लिक सर्वंट आहात आणि तुम्ही पब्लिक सर्वंट असल्याने तुम्ही ज्याला आता जे तुम्हाला अडचण आहे, की कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या अंडर प्रेशर जागावं लागतं, राहावं लागतं, दॅट इज द नॉट प्रॉपर. ते कायदेशीर नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ असेल तर तुम्ही कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, कायद्याने चालणं गरजेचं आहे. कोण्याही ऐऱ्या-गैऱ्या नेत्याचा न ऐकता आपण जे आपल्याला ज्ञान आहे त्याचं समाजासाठी वापर करणं गरजेचं आहे. पब्लिक सर्वंट याचा अर्थच तो होतो, की तुम्ही त्याचे नौकर नाहीत, समाजाचे नौकर आहात, पब्लिकचे नौकर आहात आणि पब्लिकच्या कराच्या फंडातून तुम्हाला पगार मिळतो. त्यासाठी सैनिक समाज पार्टी तुम्हा सर्वांना एकत्र करू इच्छित आहे आणि याच्यासाठी जो सैनिक समाज पार्टीचा पाया भक्कम याच्यासाठी झालेला आहे, की इमानदार आणि देशभक्त ह्या दोन पाया आहेत. आणि तसंच आता जे दिल्लीचं वातावरण ढवळून निघालं आहे, सोशल मीडियावर खूप त्यांच्या चर्चा होतात. त्याच्याबद्दल काही विषय मांडल्यानंतर असं लक्षात आलं, की घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय न घेणं, कारण आफ्टर थॉट निर्णय घेतलेला असणं गरजेचं आहे. सरकारमध्ये असो नाही तर तुम्ही बाहेर असा, व्यक्ती असा, नाही तर तुम्ही कोणत्याही पदावर काम करत असाल तर तो कायदेशीर निर्णय घेण्याचं तुमची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीला आम समाजातील नागरिक, सुशिक्षित नागरिक, क्वालिफाईड नागरिक जोडत चालला आहे. आता जेव्हा आम्ही ह्या वल्गनात ह्या घोषणा केल्या आहेत, की महाराष्ट्र बचाव, देवेंद्र फडणवीस सरकार हटाओ. देवेंद्र फडणवीस सरकार का हटावं? कारण त्यांनी जे चाललेलं आहे ते केवळ आशीर्वादाने चालू आहे, महाराष्ट्राच्या स्वयंस्फूर्तीने चालू नाही, महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं नाही. केवळ त्यांना आपली सत्ता टिकवायची आहे आणि दिल्लीश्वराच्या आशीर्वादाने, दिल्लीश्वराच्या सल्ल्याने त्यांना चालावं लागतं. कारण आता मागे पाहिलं आपण 2024मध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही यांचे कमी आले, त्यांचे आले, यांचे आले, असं करून त्यांनी जे गोळाबेरीज केली आणि कोणाला मुख्यमंत्री करायचं ते दिल्लीश्वराला जाऊन विचारलं. याचा अर्थ स्वयंभू राज्य नाही, तुम्हाला स्वातंत्र्य नाही, तुम्ही स्वतःचं मत चालवत नाही, त्यामुळे तुम्हाला सरकारमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि त्यामुळं तुम्हाला लोकांचा पाठिंबा नाही, जनतेचा पाठिंबा नाही. तुम्हाला हटवणं गरजेचं आहे आणि ते हटवण्यासाठी सैनिक समाज पार्टी एकमेव अशी एक विचारधारा आहे, की तीच तुम्हाला सत्तेवरून बाहेर करू शकते, नैतिकच्या मार्गाने करू शकते. कारण हा जो आम्ही घोषणा केली आहे, की महाराष्ट्र बचाव, ह्या घोषणेला आमचे सल्लागार डॉक्टर श्रीधर दरेकर यांनी सल्ला सांगितला आहे, की एकमेव घोषणा सुरू ठेवली तरी सैनिक समाज पार्टीचं सरकार जरूर येणार आहे आणि सैनिक समाज पार्टीचं सरकारच ह्या देशाला खरी लोकशाही म्हणजे जनलोकतंत्र आणू शकते. आणि याच्यासाठी सैनिक समाज पार्टीकडे हत्यार आहेत. कोणते हत्यार आहेत? की फक्त अल्प खर्चात निवडणुका. याचा अर्थ असा आहे, की नियमात निवडणुका लढायच्या आहेत, नियमातच खर्च करायचा आहे.
इलिगल खर्च करायचा नाही. जरी त्याच्या खर्चाचा आकडा खूप मोठा असला तरी त्याची पण सैनिक समाज पार्टीला आवश्यकता नाही. कारण आम समाजातील नागरिक, सुशिक्षित नागरिक हा सैनिक समाज पार्टीबरोबर सुमोठो जोडलेला आहे. कोणत्याही लालचेला, दबावाला वाव नाही. आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे राजकारण एकदम बेस तयार करून सुरू झालेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि सैनिक समाज पार्टीमध्ये येणाराची संख्या, ऑनलाईन येणाराची संख्या लोक विशेष करून ओळख करू देत आहेत. कारण जेव्हा मी एका नागपूरला एका कोर्ट मॅटरसाठी गेलो असता, तिथे पण लोक मला ओळखू लागले आहेत की ते म्हणतात की फेसबुक आणि व्हॉट्सअपवर सैनिक समाज पार्टीचा चेहरा म्हणून तुम्हाला आम्ही ओळखतो. त्यामुळे असं काही लक्षात आलं की मुंबई ते नागपूर, पुणे जिल्हा ज्या ज्या ठिकाणी सैनिक समाज पार्टीचं वारं गेलेलं आहे, सैनिक समाज पार्टीला लोक जोडत चालले आहेत. आणि अशा लोकांच्या आधारानेच सैनिक समाजची पार्टी या महाराष्ट्रामध्ये सरकार नक्की स्थापन करेल अशी खात्री झाली आहे. आणि जनतेच्या आधारावर खात्री झाली आहे. त्यामुळे जनतेचं, इमानदार आणि देशभक्त जनतेचे धन्यवाद. आणि देशभक्त जनतेचे सैनिक समाज पार्टीमध्ये स्वागत करण्यात येत आहे. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.